श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत W20च्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद. G20 हा 20 देशांचा समूह. या सर्व देशांनी परस्पर व्यापार वाढवून आर्थिक प्रगती करावी या उद्देशानं स्थापन झाला. यंदाच्या वर्षी या G20 परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या देशाला मिळाली. अत्यंत अभिमानास्पद असं हे यजमानपद आहे. W20 ही त्याचीच एक महत्त्वाची शाखा. या W20च्या अध्यक्ष विख्यात नृत्यांगना आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांना आज आपण भेटणार आहोत. संध्या पुरेचा या आचार्य पार्वती कुमार यांच्या शिष्या, भरतनाट्यम क्षेत्रातलं एक अतिशय नामांकित असं व्यक्तिमत्व, परंतु एका वेगळ्या रूपात W20च्या अध्यक्ष या नात्याने आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संध्याताई, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. G20 याचा इतिहास आम्हाला थोडासा सांगाल का? सर्वात महत्त्वाचं G20 शब्दाचाच अर्थ आपण बघूया. G20चा अर्थ आहे ग्रुप ऑफ एंट्री. ग्रुप ऑफ एंट्री म्हणजे जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांच्या राष्ट्रांचा एकत्र असा गट. त्याचं नाव आहे G20. ह्याच्यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना इत्यादी 19 देशांचे समावेश आहे. प्लस त्याच्यात 20 युरोपियन कंट्रीज पण त्याच्यात समाविष्ट आहेत. 1999 या साली राष्ट्रगटाची स्थापना जर्मनी येथे बर्लिनमध्ये झाली आणि पूर्व एशिया आणि आग्नेय एशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटामुळे याच्या पार्श्वभूमीवर या G20 गटाचा उदय झाला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी या सर्व प्रमुख देशांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत आणि त्यांना मदत करावे, हा त्याचा मागचा मूळ हेतू होता. सुरुवातीस केवळ या देशांची अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर इत्यादी येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा वगैरे व्हायच्या. परंतु 2008च्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख देखील एकदा या G20 लीडर्स समिट अर्थात राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले. म्हणजे त्याची त्यांनाही गरज वाटली की आता प्रमुखांनी सुद्धा भाग घेण्याची आवश्यकता आहे यामध्ये. अगदी अगदी अगदी. आणि त्याच्यानंतरचा जो एक महत्त्वाचा आणि वेगळा टप्पा म्हणजे G20 महत्त्वाची का, तर जगातील 60% लोकसंख्या G20 राष्ट्रामध्ये राहते आणि जगातील एकूण GDPच्या 85% GDP याच देशातून उत्पन्न होतो. अच्छा. आणि जागतिक व्यापारातील 75% अधिक टक्के व्यापार G20 देश करतात. सो G20 हे G7च्या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचंच विस्तारित रूप असं मानलं गेलेलं आहे. विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हाच त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. G20 राष्ट्रगटांचं अध्यक्षपद खरं म्हणजे फिरत राहतं, एकाच देशाकडे नसतं. आणि डिसेंबर 2022 पासून ते वर्षभरासाठी भारताकडे हे अध्यक्षपद आलेलं आहे. अरे वा. आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी या अध्यक्षपदाला सुशोभित केलेलं आहे आणि त्यांनी एकदम सुंदर असं वसुधैव कुटुंबकम असा जे बोधवाक्य आपल्या सर्वांना दिलेलं आहे आणि त्याला अनुसरूनच आपण सर्व पुढे चाललो आहोत. बरोबर. वसुधैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण पृथ्वी ही वसुंधरा हे एक घर आहे. म्हणजे अर्थातच या सगळ्या देशांमध्ये एक सहकार्याची भावना निर्माण व्हावी आणि सगळ्यांनी एकमेकांना धरून उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत व्यापारात पुढे जावं, अशा तऱ्हेची धारणा या बोधवाक्यातून निश्चितच व्यक्त होतीये. आणखीन एक महत्त्वाचं G20चं म्हणायचं म्हणजे इथे G20 देशाचं कायमी स्वरूप कार्यालय नाही किंवा सचिवालयही नाहीये. म्हणजे एजेंडा आणि समन्वय साधण्याचं काम G20 देशाचे प्रतिनिधी करतात आणि जे त्याचं प्रतिनिधित्व करतात त्याचं नाव शेर्पा. त्यांना ते शेर्पा म्हणतात. आणि दरवर्षी एका देशाकडे G20चं अध्यक्षपद आलं की त्यांचा शेर्पा वेगळा ठरला जातो आणि ह्यालाच G20 प्रेसिडेन्सी असं म्हणतात. प्रत्येक प्रेसिडेन्सीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षावर सोपविला जातो. आणि G20चे जे विद्यमान अध्यक्ष असतात ते आधीचे आणि पुढचे अध्यक्ष 3 मिळून
त्यांच्या मदतीने हा कारभार पुढे चालत असतो. म्हणजे त्यांच्या आधीचे अध्यक्ष, आत्ताचे अध्यक्ष आणि यानंतर कोणाची नेमणूक होणार जो राष्ट्र असेल त्याची. म्हणजे आपल्यापूर्वी इंडोनेशियाकडे होती, हां मग भारताकडे आहे या वेळेला, आणि आपल्या पुढे जाणार आहे ती ब्राझीलकडे जाणार आहे. म्हणजे इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील असा ट्रायका होतो तयार, आणि ते ट्रायका मिळून पुढे जातात. भारताच्या पंतप्रधानांनी जे वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद वाक्य दिले आहे त्याचाच संदर्भ घेऊन आज जेवढे ग्रुप्स आहेत, जेवढे गट आहेत G20 मध्ये, ते सर्व कार्यान्वित आहेत. वा, म्हणजे सगळी सदस्य राष्ट्र ह्या धोरणाला अनुसरून पुढे जाणार आहेत. या G20चाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे W20 वुमन्स विंग, त्याची महिला शाखा, त्याच्या प्रमुख होण्याचा बहुमान तुम्हाला लाभला. तर या संधीविषयी आम्हाला सांगा ना. हे खूप वेगळं आहे, म्हणजे तुम्हाला आम्ही एक नृत्यांगना म्हणून ओळखतो आणि संध्याताई एकदम या क्षेत्राकडे कशा आल्या हे थोडं आश्चर्य वाटलं. आता G20चं एक खूप महत्त्वाचं भाग म्हणजे एक एंगेजमेंट ग्रुप आणि एक मेन ग्रुप. सो एंगेजमेंट ग्रुपमध्ये Y20 म्हणजे यूथ 20, W20 म्हणजे विमेन 20, C20 म्हणजे सिव्हिल 20, असे वेगळे वेगळे 14 विभाग आहेत. बरं. आणि त्या 14 विभागापैकी W20 एक हा विभाग आहे. तर W20 हा जो विभाग आहे त्यांनी विमेन 20ने एक स्वतःचे 5 प्रायोरिटी पॉईंट्स ठरवले. प्रत्येक नेशन आपापले पॉईंट्स ठरवत असते. आणि अत्यंत महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही जेव्हा एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राकडे जाता, जेव्हा W20चे जे पॉईंट्स असतील किंवा जे प्रायोरिटी पॉईंट्स असतील, प्रायोरिटी एजेंडा असेल, त्याच्यापैकी 70% आम्हाला त्यांचे घ्यावे लागतात आणि 30% आपण ऍड करायचे असतात. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षीचे जे आहेत ते मुद्दे घेऊन त्याच्यात आणखी आपलं काही 30% आपण ऍड करू शकतो. सो अत्यंत सुंदररित्याचं ह्याचं समन्वय केला जातो. तर आपले जे 5 प्रायोरिटी पॉईंट आहेत ते आहेत एम्पॉवरिंग विमेन इन नॅनो, मायक्रो अँड स्टार्टअप्स. म्हणजे महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना नॅनो, सूक्ष्म आणि स्टार्टअप उपक्रमामध्ये त्यांना त्यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेणं, हा पहिला पॉईंट आपला आहे. दुसरा आहे रोल ऑफ द विमेन ॲज अ चेंज मेकर इन क्लायमेट रेसिडेन्स ॲक्शन्स. तळागाळातील महिलांना क्लायमेट चेंजसाठीचा हवामानातील लवचिकता किंवा हवामानातील कृतीत जो काही बदल आहे त्याविषयी त्यांना जाणीव करून देणं, त्याविषयी त्यांच्याकडून जास्तीत जास्त सहभाग मिळून त्यांना अपग्रेड करायचं. यू नीड टू मेक देम अपग्रेड अँड अवेअर. त्याची अवेअरनेस त्यांच्यासाठी क्रिएट. मुळात वातावरणातले जे बदल आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि सगळ्यांनाच काळजीत टाकणारे असे ते आहेत, चिंतेत टाकणारा हा विषय आहे आणि त्यामध्ये महिलांनी सुद्धा आपलं योगदान द्यायचंय. त्याच्यासाठी महिलांचा सहभाग हा अपेक्षित आहे आणि त्यातून महिलांचं सक्षमीकरण. बिलकुल बिलकुल. अजून हे 2 झाले. तिसरं आहे क्रिएटिंग अँड एनेबलिंग द इकोसिस्टम फॉर विमेन लीडर्स ॲट द ग्रासरूट. म्हणजे ग्रासरूट म्हणजे तळागाळातील महिलांना पण नेतृत्व संधी मिळाली पाहिजे, ची संधी मिळाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांची तयारी काय लागते किंवा त्यांना काही स्कीम्स हव्या आहेत का किंवा गव्हर्नमेंटची मदत हवी आहे का. परंतु आपल्याकडे महाराष्ट्रापासून किंवा आपल्या सेंटरने इतक्या साऱ्या स्कीम्स केल्या आहेत आणि इतक्या साऱ्या की तळागाळातील महिलांना देखील नेतृत्व करणं फार सोपं आहे हल्लीच्या गेल्या 10 वर्षात जे काही प्रोग्रेस झाले त्याच्यामध्ये. चौथा आहे इम्प्रूव्हिंग एक्सेस थ्रू द इन्फ्रास्ट्रक्चर अँड स्किल टू ब्रिज द जेंडर डिजिटल डिवाइड. जेंडर डिजिटल डिवाइड इज स्त्री आणि पुरुषांचं समानता ह्या कुठल्याही क्षेत्रात त्यांना समानता मिळायला हवी. याच्यासाठी हा वेगळा स्किल बेस्ड असो, एज्युकेशन असो, जॉब असो, सगळीकडे त्यांना ती समानता व्हावी ह्याच्यासाठी प्रयत्नशील काही स्कीम्स हवेत का, काही आयडियाज आहेत का, काही कॉन्सेप्ट्स आहेत का, ह्याच्यावर चर्चा होतात आणि याच्यावर मीटिंग्स करतो. आणि फायनली क्रिएटिंग पाथवेज थ्रू एज्युकेशन अँड स्किलिंग. मोदीजींनी पहिल्या स्पीचमध्येच G20च्या स्पीचमध्येच विमेन डेव्हलपमेंट नाही, ते म्हणाले विमेन लेड डेव्हलपमेंटकडे भारत वळणार आहे, भारत लक्ष ठेवणार आहे. म्हणजे स्त्रियांचं सशक्तीकरण नाही, स्त्रियांद्वारे आपल्या समाजाचं सशक्तीकरण व्हावं आणि स्त्रियांनी त्याला पुढाकार घेऊन त्याला पुढे डेव्हलपमेंट करावं, अशा ह्याच्याकडे आम्ही जाणार आहोत. सो हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि ऑफकोर्स ह्याच्यामध्ये डिजिटली आम्ही खूप भर देऊन त्याच्यावरही काम करतोय, कारण द ग्लोबल वर्ल्ड इज डिफरंट नाव. बरोबर. सो त्याच्यावरही लक्ष ठेवून कार्य. हे 5 प्रायोरिटी पॉईंट मेन W20चे आहेत. बरोबर. म्हणजे समाज माध्यमांचा सुद्धा वापर करून स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने जागृती निर्माण करणं हे सुद्धा या
W20च्या माध्यमातून होणार आहे असं म्हणता येईल. तुम्हाला ही संधी लाभली हे खूप वेगळं वाटलं. तुम्ही स्वतः याकडे कसं पाहिलं की हे एक वेगळं आव्हान आहे का? ॲक्च्युली खरं सांगू तर मला काही वेगळं करते असं वाटलंच नाही. कारण नृत्य करत असताना आणि नृत्य शिकवत असताना BMCच्या मुलांना गेली 25 वर्ष मी फ्री ऑफ चार्ज शिक्षण देते. त्यांना आम्ही हेल्थ कॅम्प वेगळे करतो. आम्ही माझी NGO आहे ती हेल्थ कॅम्प करते. आम्ही लोकांना चष्मेसाठी जातो. आम्ही कोणाचे ऑपरेशन्स करून हा फार एकदम साईड बाय साईड माझा चालत असलेला अगदी सायलेंट वर्कर म्हणून कधी त्याची जाहिरात न करता केलेलं कार्य होतं. आणि आता जेव्हा याच्यात उतरले तेव्हा कळलं की आणखीन मोठ्या प्रमाणावर आपण समाजाची मदत करू शकतो आणि समाजाला स्वतःच्या पायावर उभं करू शकतो. भारताने ऑलवेज नवीन नवीन चॅलेंजेस एक्सेप्ट केलेलेच आहेत आणि परिवर्तन ही जीवन आहे. सो या माध्यमातून इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, इकोसिस्टम, चेंज सिस्टम, 1 to 1 भेटणं लोकांना, या सगळ्या वेगळ्याच अनुभवातून खूप सारं स्वतःलाही शिकता येतं, समाजालाही जागृत करता येतं आणि देशासाठी काही पॉलिसीज तयार करायच्या असतात तेही आपण देशाच्या लीडर्सना सांगू शकतो. फक्त देशासाठी नाही तर संपूर्ण विश्वभरात एक शांतीचा एक संदेश देण्यासाठी पण हे कार्य होऊ शकतं. बरोबर. तुम्ही एकीकडे कलाकार म्हणून जशा आम्हाला सर्वांना परिचित आहात तसंच तुमचं एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीव असलेलं रूप हे तुम्हाला ह्या विषयाकडे मला वाटतं घेऊन गेलं असेल आणि म्हणून तुम्ही या सगळ्या आर्थिक विषयाकडे जरा वेगळ्या भागाकडे वळलात आणि त्याच्यातनं निश्चितच तुमच्या नेतृत्वामध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेने काम हे सुरू असेल असं एकूणच लक्षात येते. तर W20चं कामकाज हे कसं चालतं? ॲक्च्युली W20 हीची सुरुवात पहिली आम्हाला वर्ल्डचे जेवढे 19 राष्ट्र आहेत त्यांचे प्रत्येक राष्ट्राचा W20चा एक अध्यक्ष असतो. त्याच्या अंडर त्यांचे 5, 6, 7 सदस्य असतात ज्याला डेलिगेट्स म्हणतात. ह्या डेलिगेट्स आम्हाला भेटतात. ऑनलाईन आम्ही भेटतो. पहिलं आम्ही इंडोनेशियामध्ये गेलो. बालीमध्ये जाऊन ते आम्ही टेक ओव्हर केलं. W20 त्यांच्याकडून टेक ओव्हर केलं. इथे आल्यानंतर आम्ही सगळ्यांची परत मीटिंग्स, ऑनलाईन मीटिंग्स करून ते चर्चा करून त्या सगळ्या सदस्यांनी म्हणजे 150 जे काही सदस्य आहेत त्यांच्या चर्चा करून त्यांचे काही पॉईंट्स, सजेशन्स वगैरे घेतले आणि मग आम्ही भारत भ्रमणला सुरुवात. आम्ही डिसेंबरमध्ये टेक ओव्हर केलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, आता मे महिना चालला आहे, या 4.5 पावणे 5 महिन्यात 15 स्टेट कवर केले. अच्छा. आणि मोर देन 150 आम्ही कॉन्क्लेव्ह आणि आउटरीच प्रोग्राम केले. आम्ही ऑन्टरप्रिनर्स मीटिंग्स केल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये, 25-30 केल्या असतील. मेनी ऑफ द गव्हर्नर्स म्हणजे पॉलिसी मेकर्स जे आहेत त्यांना भेटून, सो प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन त्यांच्या ग्रासरूट लेवलच्या विमेनना भेटणं, तिकडच्या ऑन्टरप्रिनर काही विमेन असतील त्यांना भेटणं, तिकडचे जे काही संसद असतील त्यांना भेटणं, तिकडचे गव्हर्नरना भेटणं. आणि प्रत्येक प्रांताकडे वैविध्य आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. जसे जम्मूचे प्रॉब्लेम असणार तेच तामिळनाडूचे नसतील. सो प्रत्येकाचे एक वेगळे रिजन वाईज जे आहेत ते समजून घेतले. प्लस त्यांच्या सक्सेस स्टोरीज, आपल्याकडे इतक्या सक्सेस प्रत्येक राज्यामध्ये स्त्रियांनी जे काही मिळवलं आहे आणि गेल्या ज्या 10 वर्षात मोदी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत, स्त्रियांसाठीच्या ज्या स्पेशल स्कीम्स आहेत त्या तळ्यागाळ्यात पोचल्या आहेत आणि त्याच्यामुळे कसं झालं आहे की भारत एकत्र जोडला गेला आहे. आणि आत्ता मी डिजिटल विषयी बोलत होतो तर मी जम्मूला गेले होते. अत्यंत पहाडी भाग आहे जिकडे कुठल्याही प्रकारची सोय नाही. मग त्यांना आपण डिजिटल कसं तर मग तिकडे त्या लोकांनी स्पेशल वायफायसाठी ते लावलं आणि मुलांना तिथे ऑनलाईन अभ्यासक्रम कधी ह्याच्यामध्ये झालं कोविडमध्ये. अच्छा. आणि मुलांचा अभ्यासक्रम राहू नये म्हणून तिकडे ते फोन वगैरे दिले गेले आणि मुलांनी त्याच्यावर अभ्यास केला. आणि मी जाऊन त्या पहाडी विभागात गेले प्रत्यक्ष बघायला की खरं सांगतात. आणि तिकडची मुलींनी मला वर्ड, एक्सेल, पासपोर्ट कसा करायचा, रेशन कार्ड कसं बनवायचं, म्हणजे तो अद्भुत अनुभव. आणि वयात काय वय 12-15 वर्षाच्या मुली त्या ऑनलाईन सगळं करत होत्या. आणि मी म्हटलं हाऊ डू नो आय एम हेल्पिंग माय मदर टू डू द बिझनेस बिकॉज शी इज अ वीवर. सो इफ शी पुट्स इट ऑन दिस, बोलतात हिंदी बोलत होत्या पण
अत्यंत उत्तम प्रकारे डिजिटल व्यवसाय देखील ते स्वतःच्या कुटुंबाला मदत करू शकतात. वा. एवढ्या सक्षम कोविडमध्ये आम्ही कोविडमध्ये आम्ही शाळेत नाही आम्हाला शाळेत नाही जायची गरजच नाही झाली, कारण आम्हाला शाळेत इथून शिकवायची वा. ऑनलाईन शिकवायची. सो हा जो एक वेगळा विश्व निर्माण झालं. महाराष्ट्रात आले तर प्रश्नच नव्हता, कारण तुम्हाला अगदी 10 रुपयाची 10 रुपयाची कोथिंबीर पण तुम्ही UPI पेमेंट करू शकतो. UPI पेमेंट करू शकता. म्हणजे ग्लोबली लोकांकडे जे नाही ते आमच्याकडे इतकं सुटसुटीत आहे आणि प्रत्येक स्त्री त्याचा वापर करू शकते. खरंय. तर ह्याचा खरंच अभिमान वाटतो. या W20च्या निमित्ताने तुम्ही सर्वसामान्यांना भेटलात आणि अनेक मोठ्या मंडळींना सुद्धा भेटलात. अगदी बरोबर. तर हा तुमचा प्रवास एकूणच खूप समृद्ध करणारा असेल. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की खूप छान छान अनुभव. आता क्लायमेट चेंज विषयी आणखीन एक उदाहरण सांगते. जरूर. आम्ही जम्मूला गेलो आणि तिथे एक आमची ऑन्टरप्रिनरची म्हणजे सगळ्यांची उद्योजकांची मीटिंग झाली वगैरे. छान सगळ्यांनी आपापले उद्योग सांगितले, हे सांगितलं. ते मला आम्ही मार्केट शोधतोय वगैरे आणि हस्तव्यवसाय करणारे वेगळे ते होते. एक मुलगी 18-19 वर्षाची, मॅडम आय वॉन्ट टू टेक यू, आय वॉन्ट टू, इंग्लिश बोलत होती. म्हटलं जाऊया तिच्याकडे. 20 वर्षाची. आणि मी थोड्याच एक 15-20 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये होते ड्राईव्हमध्ये आणि मी गेले. यू विल बिलीव्ह की तिने ती रंग तयार केलाय. अच्छा. रंग तयार केलाय मातीतून, शेणातून आणि फुलांची क्रश करून त्यांचे कलर तयार, पिंक, येलो, ब्लू असे. आणि ते परमनंट राहतील आणि कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाला त्याच्यात दोष होणार नाही त्याच्यात. सो ही जी युवा स्त्री शक्तीला या कल्पना मिळतात किंवा जे अलर्टनेस किंवा जे जागृती आहे, ती जागृती कमालीची वाटली. कमालीची वाटली. एक नैसर्गिक रंगासाठीचं हे ती म्हणे नो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट द निसर्ग. म्हणजे किती सुंदर आहे. आणखीन एक मला एक उत्तराखंडची पण एक अगदी छान स्टोरी आठवते आत्ता बोलता बोलताच. प्यारी पहाडी, त्या मुलीकडे मी गेले कारण मला सगळ्यांनी सांगितलं होतं हिला भेटायचं, तुम्ही कधी उत्तराखंडला गेलं तर. मी गेली. हॉटेल आहे तिचं. ती म्हणाली की जर तुम्ही राजस्थानी खाणं म्हणता, तुम्ही गुजराती खाणं म्हणता, मराठी खाणं म्हणता, पहाडी खाणं का नाही, त्याची हॉटेल का नाही. बरं. अशी मला कल्पना आली. ती 25-1 वर्षाचीच मुलगी. आणि म्हणून मी एक हॉटेल किंवा एक धाबा सारखं सुरू केलं तिथेच उत्तराखंडमध्ये. आणि प्यारी पहाडी नाव दिलं. पण तिकडच्या लोकल लोकांनी तिला फार त्रास दिला. अच्छा. की प्यारी शब्द नाही वापरायचा पहाडी बरोबर. तर या विरोधाचा सामना करत असताना तिने ट्विट केलं आणि तो ट्विटला वर्ल्ड वाईड इतका सपोर्ट मिळाला की आज तिची प्यारी पहाडीची फुल हॉटेल चेन चालते. वा. सो तो जो एक धैर्य, तो जो एक आत्मविश्वास, खंबीरपणा, तुम्ही डिजिटली ग्लोबलाइज झाल्यापासून वर्ल्ड इज युअर्स. तुम्ही केवढं बळ मिळालं. वर्ल्डनी बळ दिलं, प्लस स्वतःच्या पायावर उभं राहून तिने आज ती हॉटेल चालवते. आणि हे स्वत्व जागं झालं ना की पहाडी खाणं का नको. अगदी. आणि असे इतके विविध अनुभव, चांगले अनुभव झाले की त्यामुळे असं वाटतं की गेल्या 10 वर्षात स्त्रियांसाठीचे जे काही स्कीम्स आपले झाले त्यांना त्यांच्या आधाराने, प्लस आपण गो डिजिटल हा जो एक नव्या जगाचा जो नारा आलाय, ते नाऱ्याला आपल्या भारताने इतकं चांगल्या पैकी प्रतिसाद दिला आहे. आणि त्यामुळे कसं झालंय की देश विदेशात देखील आमचे दौरे झाले ह्याच्याबरोबर. आता यापुढे मी त्याकडेच येणार आहे की देशातले वेगवेगळे अनुभव आणि खरोखरच ह्या छोट्या छोट्या गावातल्या प्रेरणादायी कहाण्या तुम्ही आत्ता आम्हाला सांगितल्यात. पण जगभरातल्या लोकांची भेट या निमित्ताने झाली तर त्यांची भारतातल्या महिलांविषयी, स्त्री जगाविषयी काय धारणा होती आणि मग तुम्ही तिथे भेटल्यानंतर त्यांचा समज म्हणा आपल्याविषयीचा, देशाविषयीचा, हा कसा झाला? खूप छान प्रश्न आहे. कारण आम्ही UN विमेन, युनायटेड नेशन बिल्डिंग आहे, UN विमेन बरोबर आम्ही एक साईड इव्हेंट केला गेल्या महिन्यात अमेरिकेला, न्यूयॉर्कला. आणि आमचं ग्रासरूट आणि ऑन्टरप्रिनरशिप ह्या मेन विषय घेऊन आम्ही तिकडे गेलो. आणि तिकडे आम्ही आमची आकडेवारी मांडली की आमच्या किती गेल्या 10 वर्षात आमच्या स्कीम्समधून इतके पर्सेंटेज होते पूर्वी आणि आता इतके पर्सेंट शिक्षित महिला वाढल्या, शिक्षणात वाढल्या, ऑन्टरप्रिनरशिप वाढली, उद्योजक इतके वाढले. असे पूर्ण म्हणजे एक अख्खा इतिहास वाचून दाखला. आणि त्या डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत म्हणजे त्यांचे डोळे असेच राहिले उघडे की काय हे वास्तव्य आहे का.
विस्तारून पाहत राहिला त्या. अगदी विस्तारून, कारण असं त्यांना कल्पनेच्या पलीकडे होतं आणि पूर्ण डेटा घेऊन गेलो होतो. पर्सेंटेज वाईज एव्हरीथिंग ऑन गव्हर्नमेंटचे डेटा असतात त्याप्रमाणे मी डेटा घेऊन गेलो. आणि त्यावर त्यांना ह्याचं आश्चर्य खूप वाटलं की एक भारताच्या महिला अशिक्षित, थोड्याशा दबलेल्या, न बोलणाऱ्या, सहन करणाऱ्या, ह्या कल्पनेच्या पलीकडचं त्यांना हा अख्खा जो डेटा आणि इतिहास कळला. सो तो एक वेगळा आनंद होता. आणि तिथेही प्रश्नोत्तर झाले तर ते म्हणाले गेल्या 4 वर्षात किंवा गेल्या 8 वर्षात एवढा फरक झाला, त्याचं कारण किंवा त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता किंवा कसं. तर इतकं ठामपणे आम्हाला सांगावं लागलं की जसं एका घराची स्त्री, एका स्त्रीला तुम्ही सशक्त केली तर ते कुटुंब सशक्त होत असतं आणि एका कुटुंबाबरोबर ते एक समाजाचं अख्खं सशक्तीकरण होतं आणि ते समाजाच्या सशक्तीकरण बरोबर एक नेशन सशक्त होत असतं. आणि हे जे सशक्तीकरणचं जे कोर होतं ते आम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आल्या आणि लोकांपर्यंत पोचल्या. जसं सिलेंडर, गॅस सिलेंडर, छोट्याशा गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनी पाणी, शौचालय, ह्या ज्या छोट्या स्कीम्स आहेत त्याच्यामुळे स्त्रीला एक स्थैर्य मिळालं. स्थैर्य मिळाल्यानंतर मग ती धैर्य करून पैसे कमवायला बाहेर पडली. आणि पैसे कमवायला लागल्यानंतर तिला आता कळलं की नाही, मी जितकं मला कुटुंबाची माझी जबाबदारी आहे तितकं मी स्वतःला सक्षम केलं तर मी संपूर्ण कुटुंबाबरोबर एक समाजाला पण सक्षम करू शकते. आणि हे मी खूप साऱ्या स्कीम्सच्या ज्या स्कीम्स असतात त्या योजनामध्ये त्या स्त्रिया एकत्र येतात आणि शिवणकाम करतात किंवा त्यांचं भरतकाम करतात, शिवणकाम करतात आणि मग त्यांना स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्पोरियममध्ये ते विकलं जातं. असे लोकांनाही मी भेटले आणि ते म्हणतात की मी माझ्या मैत्रिणीला पण आणलं, मी माझ्या आजीला पण आणलं, मी माझ्या सासूबाईंना पण ऍड केलं. सो एकमेकींचा हात धरून ते स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. आणि ते म्हणते म्हणजे मी माझ्या मुलांना आता इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय. इमॅजिन, जी बाई शिवणकाम करते, दिवसाचे अमुक 500 रुपये कमवते, ती बाई का, तर माझी सासू पण करते, माझी नणंद पण करते, मी पण करते, आम्ही सगळे पायावर. म्हणून आम्हाला मुलांना एज्युकेशन देऊन मोठं शिक्षण देणं शक्य होतंय. सो मला वाटतं की येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता ह्याच्यापेक्षा दुसरं काहीही उत्तम नाही. आणि तुम्हाला जसं सांगितलं की वसुधैव कुटुंबकम हा आपलं ब्रीदवाक्य मोदीजींचं G20चं आहे, तसंच W20चं ही ब्रीदवाक्य आहे. नारी विश्वस्य निर्मात्री, नारी विश्वस्य संस्कर्त्री, नारी विश्वस्य रक्षित्री, नारी मूलम ही विश्वस्य. नारी ही विश्वाचं निर्माण करणारी, संस्कार देणारी, रक्षा करणारी आहे आणि नारी ही मूल आहे. सर्वांचं मूळ हे नारीच नारी आहे. सो महिलांच्या हक्कासाठी जागृत होणे हे सर्वसामान्यासाठी, स्त्रियांची सुरक्षा म्हणा, लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भ्रूण हत्या इत्यादी इत्यादींसाठी, मुलींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि महिला आणि पुरुषांमध्ये जी समानता निर्माण करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी जितके होतील तेवढे W20 कडनं प्रयत्न चालू आहेत. आणि समाजाने पण त्याचा पुढाकार घेतला पाहिजे. जसं शासन, मग स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा केंद्र सरकार असो, ते सर्व आपापल्या रीतीने प्रयत्न करत आहेत. असं वाटतं की स्त्री शक्तीचा पुन्हा होऊ दे एक जागर. आणि या पद्धतीने G20 आणि W20 मुळे आणखीन एक जागृती निर्माण होऊन आपण समाजाची सेवा करूया सर्वांनी मिळून. या W20 मध्ये तुम्ही सहभागी आहात, त्याच्या अध्यक्ष आहात, तर एक महिला कलाकार म्हणून अत्यंत संवेदनशीलतेने तुम्ही ही जबाबदारी पार पडत असाल. तुमच्याकडनं काही अनुभव आणि या संधीविषयी सुद्धा. खरं सांगू तर मी सन्माननीय आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींची खूपच आभारी आहे की एवढं मोठं कार्य त्यांनी मला सोपवलं. आणि एक कलाकार म्हणून हे जगणं वेगळ्या पद्धतीचं असलं तरी स्त्री कलाकार त्यांच्या यातना किंवा त्यांचे प्रश्न हेही एक वेगळ्या पद्धतीचं माझं विश्लेषण सुरू झालं. त्याच्यामुळे फक्त पुरुष आणि स्त्री समानताचा काय, पुरुषांना आणि स्त्रियांना एकसारखे फीज मिळते का, हा पहिला प्रश्न डोक्यात आला. काय पुरुष आणि स्त्री दोघांनाही एकत्र जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर स्त्रियांना मिळते का कलाकार म्हणून, असे विविध प्रश्न
हा. W20च्या निमित्ताने आले. म्हणजे मानधन स्त्री आणि पुरुषांना कलाकार म्हणून सारखं मिळतं का, हा. त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का, मुलींनी हा कारण मॅक्सिमम मुली शास्त्रीय नृत्याकडे किंवा शास्त्रीय कलेंकडे वळत असतात आणि त्यांचे BA MA झाल्यानंतर काय त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का, नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, असे विविध प्रश्नांचे. आणि मग सुरू झाला एक वेगळा प्रवास. जिथे जिथे मी संगीत नाटक अकॅडमीचे फेस्टिवल्स करायची आणि तिथे तिथे आम्ही त्या कलाकारांना भेटायची. कलाकारांना भेटल्याबरोबर त्यांचे प्रश्न, पहिला प्रश्न त्यांचा असायचा की आमच्याकडे जॉबच नाही. बेटा तू काय केलं? नहीं, मैं 20 बरस सीख रही हूँ, मैं 30 साल से सीख रही हूँ. जॉब नहीं, मैं खुद सिखाती हूँ, बस इतना ही. ट्युशन्स ट्युशन्स घेतात एवढंच. पण असं का? एक कलाकार, जसं स्पोर्ट्स कोटा खूप साऱ्या जागेवर आहे, मग कलाकारांचा कोटा का असू नये आणि स्त्रियांसाठी स्पेशली का असू नये, असे वेगळे प्रश्न निर्माण झाले. G20 मध्ये जेवढे ग्रुप्स असतात, जेवढे एंगेजमेंट ग्रुप्स असतात, ते एंगेजमेंट ग्रुप व्हिडिओ डॉक्युमेंटरी, रेडिओ जिंगल्स, आर्टिकल्स, TV पॅनल शो, वेबिनार्स, पॉडकास्ट, ॲडव्हर्टायझर, हे सगळं मिळतात त्यांचे आणि त्याची पॉलिसी ब्रीफ तयार करतात. पॉलिसी ब्रीफ तयार करून त्याचा एक कम्युनिके आणि हँडबुक तयार होते. अच्छा. आणि ती हँडबुक जाते G20 लीडर्स म्हणजे आपले पॉलिसी मेकर्सकडे. पॉलिसी मेकर्स, इंडियाचे पॉलिसी मेकर्स ते बघतील आणि त्याच्यातले जे पॉईंट्स त्यांना वाटतील ते त्या वर्ल्ड G20 मध्ये ठेवतील. अच्छा. मग त्याच्यात W20चे किती विषय 2, 3, 5 घेतले, Y20चे, यूथ 20चे किती येत आहेत, मग त्याच्यात सिव्हिल 20चे किती पॉईंट्स येत आहेत, हे त्या सक्सेस ऑफ दॅट पर्टिक्युलर एंगेजमेंट ग्रुप इज बेस्ड ऑन द कम्युनिके मध्ये आपले किती पॉईंट्स समाविष्ट झालेत वर्ल्ड वाईड. हा मेन प्रोसेस आहे. आणि तो प्रोसेस तयार करण्यासाठी आम्ही इतक्या लोकांना भेटतो, आम्ही इतके सबमिट करतो, आम्ही लोकांना भेटून त्यांचे पॉईंट्स किंवा त्यांचे सजेशन्स किंवा त्यांचे पॉलिसी मेकिंग ह्या विषयावर चर्चा करतो. आणि वर्ल्ड वाईडची जेव्हा आमचे समिट, आमचे 3 समिट, पहिली समिट आमची झाली औरंगाबादला, दुसरी समिट झाली W20ची जयपूरला आणि आता तिसरी फायनल समिट आहे आमची महाबलीपुरमला. तिथे 150 पेक्षा जास्त वर्ल्ड वाईड सगळे लीडर्स येतात, सगळे W20चे डेलिगेट्स, प्रतिनिधी येतात आणि याच्यावर चर्चा होते. आणि त्याच्यावर चर्चा होऊन आमची ते पॉलिसीचे पेपर्स तयार होणार आणि पेपर्स तयार होऊन आम्ही ते कम्युनिके किंवा हँडबुक तयार करणार आणि ती ते आम्ही लोकांपर्यंत G20 लीडर्सना पोचवणार. आणि आम्ही अपेक्षा करतो की आम्ही जर 10 पॉईंट दिले तर 10 पैकी 10 तरी आणि नाहीतर 5 तरी विषय असे महत्त्वाचे विषय की वर्ल्ड लीडर्सनी त्यांना एक्सेप्ट करावे. बरोबर, त्यावर विचार व्हावा आणि त्याप्रमाणे कृती सुद्धा या सगळ्या देशांनी कराव्यात. अशी करेक्ट. येस. जसं मी तुम्हाला सांगितलं की बिकॉज आर्टिस्ट असल्या कारणाने खूप सारे आर्टिस्टचे प्रश्न किंवा आर्टिस्ट महिलांचे प्रश्न देखील आम्ही याच्यात यावेळेला फर्स्ट टाइम इन्क्लूड केले आहेत. आणि कला हे सुद्धा अर्थार्जनाचं चांगलं साधन व्हायला हवं. म्हणजे ती सुद्धा एक इंडस्ट्री म्हटली जाते. जशी आपल्याकडे फिल्म इंडस्ट्री आहे तशाच उद्योग म्हणून त्याच्याकडे पाहता येईल का, हाही विचार निश्चितच होत असेल. डेफिनेटली. कसं आहे की वर्ल्ड वाईड जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्या देशामध्ये कलाकारांसाठी एक वेगळं इन्शुरन्स, वेगळं एज्युकेशन, वेगळं फंडिंग, वेगळं सगळं वेगळं आहे. अच्छा. आणि त्याचाच एक ध्यास घेऊन की हे डेव्हलपिंग कंट्रीच्या लोकांसाठी पण झालं तर आपली सॉफ्ट पॉवरच आपली कला आहे. भारतीय कला हेच आपलं सॉफ्ट पॉवर आहे. आणि त्या सॉफ्ट पॉवरला जर काहीतरी एकदम बॅकबोन मिळालं किंवा बॅकिंग मिळालं तर आपण आणखीन त्याला चांगल्या पद्धतीने जोपासू शकू, वाढवू शकू. बरोबर. संध्याताई, तुम्ही खूप उत्साहाने ह्या W20 मध्ये सहभागी झालेल्या आहात आणि अतिशय उत्साहाने तुम्ही आम्हाला यातल्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी सुद्धा सांगताय. संध्याताई, आपल्याकडे ह्या G20चं यजमानपद येऊन 5 महिने झालेले आहेत. पुढचे आणखीन 6-7 महिने हे काम सुरू असणार आहे. तर या पुढचे उपक्रम काय काय आहेत? जसं G20नी W20ला जे काही समिट, मी म्हटलं महाबलीपुरमचं आमचं समिट आहे, नॉर्थ ईस्ट म्हणजे मेघालय, शिलाँगमध्ये, आसाममध्ये, नागालँडमध्ये माझे समिट्स आहेत. मी कॉन्क्लेव्स करणार आहे. या महिन्यातच 4 कॉन्क्लेव्स आहेत, पुढच्या महिन्यात आहेत. आणि म्हणजे तिथल्या उद्योजक महिलांना तुम्ही भेटणार आहात? उद्योजक पण ग्रासरूट विमेन, काहीच तळागाळात आसामचे ते चहाच्या बागांवाल्या ज्या बायका आहेत त्यांना, स्त्रियांना भेटणार आहे. आणि अशा विविध कार्य करणाऱ्या किंवा घरी राहणारी मी ह्याच्यासाठी म्हणते कारण मला असं वाटतं की
वेदांमध्ये नारीला उच्च स्थान दिलेलं आहे. हं. गृहिणीशिवाय काही घर नाही. घराची सुरक्षा म्हणा, व्यवस्था म्हणा, संचालन म्हणा, निरीक्षण म्हणा, काही हे सगळं कार्य, समन्वयांचं कार्य पण ती गृहिणीच करत असते. घर एक वृक्ष आहे आणि गृहिणी त्याचं मूळ आहे. हं. सो इन्क्लुडिंग संतानोत्पत्ती. गृहिणी ही बीज आहे आणि मूळ पण आहे. सो भूमी, बीज, मूळ ह्या सगळ्यांचं कार्य एक स्त्री करत असे. सो स्त्रीला जे आपल्या शास्त्रांमध्ये लक्ष्मी म्हटलंय, सरस्वती म्हटलंय, देवी म्हटलंय, दुर्गा आहे ती. दुर्गा. लक्ष्मी म्हटल्यावर म्हणजे वेल्थ, सरस्वती म्हणजे नॉलेज आणि दुर्गा म्हणजे शक्ती. ह्या सगळ्यांचं स्वरूप आपण स्त्रींची पूजा करतो आणि त्या उच्चतम स्थानावर तिला ठेवल्यानंतर जे काही डिग्रेडेशन काही कारणांमुळे झालं, तर परत भारतामध्ये स्त्रीला ते उच्चतम स्थान मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी सगळे कार्यरत होणार आहेत आणि होत आहेत आणि करत आहेत. पुढच्या 4-5 महिन्यात जे काही एक स्ट्रॉंग कम्युनिके तयार करणं, कम्युनिके म्हणजे जी हँडबुक आपण तयार करून G20ला द्यायची आहे, त्याची तयारी आमची जोराने चालू आहे. हां. आणि गेल्या पुढच्या 4-5 महिन्यात फक्त त्याच्यावर खूप काम होणार. जितके जास्त लोकांना आम्ही भेटू, तितक्या जास्त लोकांच्या समाजातील त्यांचे प्रश्न समजू शकू, तितके आम्ही त्यांच्या पॉलिसीजसाठी प्रयत्न करू शकू की बरोबर. पॉलिसी आपण कशी निर्माण करू शकतो. ग्लोबली ह्युमॅनिटीचा जो एक इश्यू आहे, हं. त्याच्यासाठी जर इफ यू वॉन्ट टू रिड्यूस द कॉन्फ्लिक्ट, देन आय थिंक द फर्स्ट ऑफ ऑल, द फर्स्ट स्टेप द वर्ल्ड शुड टेक इज टू एम्पॉवर विमेन. इफ यू एम्पॉवर विमेन, यू कॅन एम्पॉवर द वर्ल्ड. महिलांचं सक्षमीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तरच जगसुद्धा जागृत होणार आहे आणि शक्तिशाली होणार आहे. संध्याताई, तुमच्या याच विचारांबरोबर आजच्या आपल्या ह्या मुलाखतीचा शेवट करूया. डॉक्टर संध्या पुरेच्या आपण इथे आलात आणि W20 विषयी आम्हाला विस्तृत अशी माहिती दिलीत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. महिला या समाजाच्या कुशल वास्तुकार आहेत आणि म्हणून आपण त्या नारीला प्रणाम करूया. तुम्हालाही माझा प्रणाम आणि सर्व श्रोतांना माझा प्रणाम. नमस्कार. श्रोते हो, W20च्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता आणि मधुलिका यांनी आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे.